आपल्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का काय आहे मराठी भाषा दिवस आपण आज साजरा करतोय. पण मराठी भाषा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. साधू संतांचा उपदेश आहे मराठी, साधू संतांचा उपदेश आहे मराठी, सह्यगिरीचा उरावरील साज आहे मराठी, सह्यगिरीचा उरावरील साज आहे मराठी, शिवरायांच्या उपकाराची जाणीव आहे मराठी, शिवरायांच्या उपकाराची जाणीव आहे मराठी, भीमरायाने बहाल केलेली माणुसकी आहे मराठी, भीमरायाने बहाल केलेली माणुसकी आहे मराठी, कित्येक साहित्यांच्या संघर्षाने समृद्ध झालेली वाणी आहे मराठी, कित्येक साहित्यिकांच्या संघर्षाने समृद्ध झालेली वाणी आहे मराठी. मराठी फक्त भाषा नाही, माय आहे मराठी. मराठी फक्त भाषा नाही, माय आहे मराठी. या भगव्याचा धगधगता स्वाभिमान आहे मराठी, या भगव्याचा धगधगता स्वाभिमान आहे मराठी. आज या दिनी मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो याचं महत्त्व सांगण्यासाठी मी अश्विनी मिसना विनंती करते. सर्वप्रथम मी सरस्वती मातेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज आपण इथे का जमलो तर आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि राजभाषा मराठी दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो, ज्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तर आपण मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला का साजरा करतो? तुम्हाला माहित आहे का? बालक दिन 14 नोव्हेंबरला साजरा करतात. कारण त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे आणि नेहरूजींना मुले फार आवडायची, म्हणून आपण बालक दिन 14 नोव्हेंबरला साजरा करतो. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. तर कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. तर कुसुमाग्रज हे नाव त्यांना कसे मिळाले? त्यांची बहीण कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ कुसुमाग्रज, तेव्हापासून त्यांना कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जाऊ लागले. तर कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कवी, नाटककार आणि कादंबरी होते, ज्यांनी तत्वे, विशाखा काव्य संग्रह आणि नटसम्राट अजरामर नाटक लिहिले. त्यांच्या साहित्य कृतीत स्वातंत्र्य, विषमतेवर भाष्य आणि मानवी संवेदनाचा शोध घेणारी कविता, नाटके, कथा आणि कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची मुख्य कारणे काय? कुसुमाग्रजांचा गौरव. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी आणि साहित्यात मोलाची भर टाकल्याबद्दल त्यांच्या जयंती दिनी सन्मान केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन, मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि साहित्यिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जागरूकता वाढवणे, तरुणाईमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करण्यासाठी
शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयामध्ये हा दिवस साजरा केला जातो. आपली भाषा, आपली संस्कृती टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. तर सर्वात शेवटी मी एकच सांगते की भारतात अनेक भाषा आहेत, अनेक भाषा, बोलीभाषा बोलल्या जातात आणि भारतातील सर्वच भाषांचा आदर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकता टिकून राहील. एवढे बोलून मी माझे भाषण संपते. धन्यवाद. आज मराठी दिवस तर आहे, पण त्याबरोबर आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सुद्धा. तसेच कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्यांच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक इत्यादींचे कुशल लेखन केले. त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मी रेखा मिस यांना आमंत्रित करते कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आदरणीय मुख्याध्यापिका, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी माझी बोली, तिला अमृताची गोडी. मराठी माझी बोली, तिला अमृताची गोडी. खरंच माझी मराठी भाषा ही अमृतासारखीच गोड आहे आणि म्हणूनच मी मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज 27 फेब्रुवारी महान लेखक वि.वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, जो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि तो साजरा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहोत. म्हणून आज मी तुम्हाला मराठी भाषेवर एक कविता ऐकवणार आहे. तर तुम्ही प्लीज कृपया सगळ्यांनी शांत चित्ताने लक्ष देऊन ऐकावी ही विनंती. कविता बोल. मराठी माझी माय बोली, शब्द तिचे गोड गोड. मराठी माझी माय बोली, शब्द तिचे गोड गोड. आईसारखी मायेची देते प्रेमाची ओढ. घरात बोलू मराठी, शाळेतही अभिमानाने. घरात बोलू मराठी, शाळेतही अभिमानाने. वाचू लिहू मराठी, हसत खेळत मनाने. थेंबे थेंबे तळे साठे, म्हण सांगते शिकवण. थेंबे थेंबे तळे साठे, म्हण सांगते शिकवण. मराठी शब्द जपले, जपली आपली ओळखपण. पुस्तकात गोष्टी गोड, कवितेत भावनांचा रंग. पुस्तकात गोष्टी गोड, कवितेत भावनांचा रंग. मराठी भाषेचा गोडवा भरतो जीवनात आनंद, चांगला संग. चला तर मग सगळे मिळून घेऊ हा सुंदर निर्धार. चला तर मग सगळे मिळून घेऊ हा सुंदर निर्धार. मराठी जपू, मराठी वाढू, माझी भाषा माझा अभिमान फार. मराठी जपू, मराठी वाढू, माझी भाषा माझा अभिमान. धन्यवाद. मराठी भाषा केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे. रेखा मिसनी आता कविता सादर करून मराठी भाषेचं महत्त्व सांगितलं. आता मी कृतिकाला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कृतिका दुबे आहे. मी 5वी शिकते. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस थोर मराठी साहित्यकार कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस आपल्या हृदयात एक वेगळी उमेद, अभिमान आणि जबाबदारी जागृत करतो. मराठी ही खूप
सुंदर व सामर्थ्यवान भाषा आहे. तसेच मराठी महाराष्ट्राची मातृभाषा व राजभाषा आहे. मराठी भाषा दिन शाळा महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. आपण मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले हवे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय प्रधानाध्यापिका, सर्व शिक्षकवृंद आणि माझा प्रिय विद्यार्थी, आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषेबद्दल मी आपल्या समोर 4 ओळी सादर करत आहे. महाराष्ट्राचे सुंदरतेचा साज मराठी, महाराष्ट्राच्या सुंदरतेचा साज मराठी, महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान मराठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान मराठी, महाराष्ट्राचा गर्व राखते ती शान मराठी, महाराष्ट्राच्या मातीचा गौरव मराठी. कधी रांगडी कधी सोजवल कधी गोड, कधी रांगडी कधी सोजवल कधी गोड, प्रत्येक ठिकाणी रूप बदलणारी अशी भाषा आमची माय मराठी, अशी भाषा आमची माय मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषेचे खूप छान वर्णन केले. तसेच एक जिद्द असावी लागते कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी. तसेच प्रियांका मिसला मी खूप खूप धन्यवाद बोलते की त्यांनी मराठी भाषेचं इथे वर्णन केलं. भाषेचा गोडवा तिच्या गाण्यात, नाटकात आणि संस्कृतीतून अधिक खुलतो. आता आपण पाहणार आहोत एक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम. मी श्रेया श्रावणी यांना सादरीकरणासाठी बोलवते. आता आपल्या समोर श्रेया आणि श्रावणीने खूप छान मराठी संस्कृती प्रस्तुत केली. खूप छान. जयश्री, पीछे हो जाओ.
पाय मराठीला माझं नमन पाय मराठीला आपल्या बोलीला जाणतो हिला त्रिमुखीला असे दिवस नदीयांची कलेची असे दिला बघा असे दिला जनांची करूया चला हिचा बहुमान जी करूया चला हिचा बहुमान माय मराठीला वैभवशाली सामर्थ्यशाली बनवणारे अनेक शिल्पकार रक्षणदार वारसदार पुत्र जन्माला आले. हे माझ्या मराठीचं सौभाग्य आहे. म्हणून आज अखेर आपल्या मराठी साहित्याची पताका डौलाने फडकत आहे. असेच आता आपल्यासमोर सादरीकरण करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे शिल्पकार रचनाकार. चौथी व पाचवीचे विद्यार्थी. असे हजार असतील धर्म लाख असतील जाती. असे हजार असतील धर्म लाख असतील जाती. सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. भक्ती समता आणि प्रेमाचा संदेश संत गणाबाई आमचा अभिमान विषय. ज्ञान भक्ती आणि सत्याचा मार्ग मुक्ताबाईंचा तेजोमय वारसा. पहिली शिक्षिका ज्ञानदीप उजळला. सावित्रीबाई फुले यांनी अंधार दूर केला. धैर्य शौर्य आणि स्वाभिमान. झाशीची राणी आमचा अभिमान. मैं अपनी माती नहीं डोंगी. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टीका संघटित व्हा संघर्ष करा. अखंड स्वराज्याची सावली धन्य ती जिजाऊ माऊली. सह्याद्रीच्या रांगावरती होत्या मुघलांच्या नजरा. सह्याद्रीच्या रांगावरती होत्या मुघलांच्या नजरा. स्वराज्याचे बीज रोवले तिने या जिजाऊला. माझा मानाचा मुलगा माझा मानाचा मुलगा. ज्ञान सेवा आणि धर्माची शान अहिल्याबाई होळकर महान. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य एक तो मराठी. जाहले खरेच धन्य एक तो मराठी. असे आमची आन बान शान. असे आमची आन बान शान. मराठी आमचा जीव की बाण. जय महाराष्ट्र. गुड आफ्टरनून एवरीवन. सो कैसे लगा आपको सब प्रोग्राम? चांगला, खूप खूप चांगला है ना? अच्छा था ना? All the participants have done very well. I'll try to speak in Marathi. Okay, थोड़ा सा. मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
हा दिवस महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मराठी ही सर्वात सुंदर भाषा आहे. थँक्यू. मी तर आपले मनोगत व्यक्त केलात याबद्दल. कार्यक्रमाला बहारदार, भाषणे झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हाच मानले पाहिजेत आपल्या सर्वांचे आभार. मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा मिस, सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. यानंतर या कार्यक्रमाची सांगता आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत. तरी सर्वांनी शांतपणे उभं राहायचं आहे आणि शीतल मिसना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र गीत प्रस्तुत करा.